ग्राम असदपूर ते ग्राम येवता अचलपूर जिल्हा अमरावती सदर रस्ता जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे असून तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे। सदर मार्गावर दिवसाला एसटी महामंडळाच्या 6 फेऱ्या धावतात, तर नेहमी 50 ते 60 विद्यार्थी रोज ये-जा करतात। तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी यांना तालुक्याला जाण्या येण्यासाठी सुद्धा मुख्य मार्ग आहे। सदर मार्ग गेल्या 3 वर्षापासून अत्यंत खराब अवस्थेत असल्याने पावसाळ्याच्या दिवसात एसटी महामंडळाच्या फेऱ्या बंद होतात व विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते। तरी सदर मार्ग खराब असल्याने मागील वर्षी सुद्धा विद्यार्थ्यांचे 3 महिने एसटी सेवा बंद असल्या कारणाने शैक्षणिक नुकसान झाले आहे। सदर रस्ता दुरुस्तीकरिता जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार, आंदोलने, उपोषणे सुद्धा करण्यात आली। तसेच विद्यार्थी देखील याबाबत रस्त्यावर उतरले, तरी सुद्धा संबंधित विभागाने कोणतीही दखल घेतली नाही। पुढील शैक्षणिक सत्र येत्या जून महिन्यात सुरू होत असून या आधीच सदर रस्त्याची दुरुस्ती होणे गरजेचे आहे। तसेच सदर रस्ता सुरू न झाल्यास आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याकरिता सदर पत्राची 10 दिवसाच्या आत निधी उपलब्ध करून देण्याची कृपा करावी, अन्यथा 1 मे पासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थ्यांसह आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे। यावेळी पुरुषोत्तम काळे, मनसे तालुका अध्यक्ष यांच्यासह क्षितिजा बारबुदे, मानसी आडवीकर, स्नेहल राठोड, ईश्वरी ढोके, सोनू मुंडाने, वेदांती जवंजाळ, दिलीप गुलेरकर, विजय साखरे, अमोल ढेंगेकर, सतीश भानगे, विशाल वर्रेकर, विक्की थेटे उपस्थित होते। आज सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आज विद्यार्थ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी काही विषयाबाबत एक निवेदन दिलं आणि असदपूर ते परतवाडा रस्ता हा मुख्य रस्ता आहे। असदपूर ते विद्यार्थी जाण्या येण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे। त्यामधला जो सावडी ते येवता रस्ता हा 2-3 वेळा अत्यंत खराब असल्यामुळे पावसाळ्याच्या काळात बस हे कंटिन्यू 2 ते 3 महिने बंद राहते, त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते। मागील वर्षीसुद्धा हाच प्रकार झाला। एसटी सुविधा बंद असल्यामुळे शैक्षणिक विद्यार्थी शैक्षणिक नुकसान झाले आणि त्याच अनुषंगाने या नवीन सत्रापासून तरी विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं आणि अगोदरसुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलनं केली, उपोषणे केली, वारंवार पाठपुरावा केला, तरी दखल घेतलेली नाही। त्याच अनुषंगाने येत्या 1 मे पासून महाराष्ट्रातील सर्वात मोठं एक आंदोलन उभारलं जाईल। शासनाने जर यात 10 तारखेमध्ये 1 तारखेपर्यंत आमच्या निवेदनाची दखल घेतली नाही तर त्या अनुषंगाने सर्वात मोठं एक आंदोलन उभारण्यात येईल।